इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर 23 जानेवारी 1897. काय झालं यावेळेस? काय अंदाज? ठीक आहे. WWE 23 जानेवारी 1893 97. हो. डॉक्टर तर त्या दिवशी एका व्यक्तीचा जन्म झालेला, त्यांचं नाव आहे सुभाषचंद्र बोस. जन्मानंतर म्हटलं गेलं नेताजी सुभाषचंद्र बोस. अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा माणूस, ज्याची काही लिमिटच नाही हे आपल्याला फार वेळामध्ये कळेल. तर जर मी इथे समजा टास्क दिला, फॉर एक्झाम्पल 5 मुलं 5 मुली, एक तुम्ही टीम बनवा आणि एक असं आहे 50-60 किलोचं कुलूप, त्याची पिल्ली माझ्याकडून हरवली आणि तुम्हाला ते कुलूप दगडाने तोडायचं आणि दगड पण मी तुम्हाला दिला. टास्क काय की प्रत्येकाने जास्तीत जास्त 2 वेळा मारू शकतो. मुलगी मुलगा मुलगी मुलगा अल्टरनेट करत गेलो आपण. असं 8 जणांपर्यंत कुलूप नाही तुटलं, सगळ्यांनी 2 वेळा येऊन दगड मारला. 9वा आला मुलगा, त्यांनी पण 2 वेळा दगड मारला. आता 10वी जी मुलगी होती तिने आली आणि तिने तिथे 2 प्रहार केले आणि कुलूप तुटलं. तर याचा अर्थ काय? कुलूप तिने तोडलं का? तिने मारलं ना. ती पण पुढे त्या गोष्टी पण पुढे राहिल्या. बसून बसून बरोबर. मला सांगा, भारताला स्वतंत्र कोणी मिळवलं? भारताला स्वतंत्र कोणी मिळवलं? हाच प्रश्न जर मी बाहेर जाऊन 1000-2000 लोकांमध्ये विचारला तर 75% लोक म्हणतात महात्मा गांधी. हो नाही, मी 75% म्हणतो, 25% नाही. म्हणजे फार जणांना वाटलं की महात्मा गांधींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. तर गोष्ट सेम आहे, जसं तुमच्यासोबत घडलं तसंच ती गोष्ट आहे की स्वातंत्र्याचं कुलूप तोडायला फार जण होते. टिळक होते, सावरकर होते, भरपूर जणांनी कुलपावर प्रहार केलाय. शेवटचा प्रहार गांधींनी केला म्हणून नाव गांधींचं घेतलं, म्हणून नोटेवर पण गांधींचाच होता. तो भाग वेगळा, तो त्याच्यावर आपण कधीतरी नंतर चर्चा करू. तर त्यातला एक प्रहार करणारा, महत्वाचा प्रहार करणारा माणूस म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. ओरिसा कटकमध्ये त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर जसं की आपल्या सगळ्यांना माहिती की इंग्रज लोकांचं राज्य होतं, तर एज्युकेशन सिस्टम पण त्यांच्यावर होते. तर युरोपियन स्कूल होतं तिथे ओरिसा कटकमध्ये आणि तिथं सगळं त्यांच्याप्रमाणे शिक्षण पद्धती चालायची. तर तिथं त्यांचं ॲडमिशन झालं. सुभाषचंद्र बोसांचे वडील जानकीनाथ बोस त्यावेळेस बॅरिस्टर होते, म्हणून अभ्यासाकडे त्यांचा आधीपासून होता. तर मग ते शाळेत शिकायला गेले आणि त्यावेळेस 10वीमध्ये 1913 युरोपियन एज्युकेशन स्कूलमध्ये त्यावेळेस पर्सेंटेज वगैरे नसायचे, त्यावेळेस मार्किंग सिस्टम वेगळं होतं. तर त्यावेळेस ते दुसरे आहे. त्यानंतर हायर एज्युकेशनसाठी ते बाहेर गेले 10वी नंतर.
तर एकदा असं झालं की एक मिस्टर ओ नावाचे प्रोफेसर होते, ते हिंदू मुलांना फार त्यांना राग यायचा त्या मुलांचा, आणि ते मारायचे, अक्षरशः मारायचे की मुलाचं रक्त आलं पाहिजे, मुद्दाम काही चुका काढ. त्यांना पटायचं नाही की तुम्ही लोक शिकायला आलात किंवा तुम्ही लोक इथे शिकताय म्हणून. त्यांना वाटायचं आपलीच लोक शिकली पाहिजे, ही लोक त्यांचं काही भवितव्य नाही, यांचं अस्तित्व काही नाही. सुभाषचंद्र बोसांचं त्यावेळेस मिस्टर रोबोटचे प्रोफेसर नावाचं त्यांचं तिथे लेक्चर होतं, आणि सुभाषचंद्र बोस तिथे लेक्चरला बसले, आणि त्यांच्यासमोर अशा काही गोष्टी घडल्या. तर त्यांनी जाऊन कंप्लेंट केली की अशा अशा पद्धतीचे होत आहे, जे मला चालणार नाही. तर काही नाही, मॅनेजमेंटने मिस्टर रोला 1-2 वेळेस जास्त घाबरवलं किंवा सांगितलं. मॅनेजमेंट पण अर्थात त्यांचंच होतं. 2-3 वेळा या गोष्टी झाल्यानंतर सुभाषचंद्र बोसांना कळाले की ह्या गोष्टी असं चालणार नाही. 3ऱ्या-4थ्यांदा वेळेस जेव्हा मिस्टर रोने एका मुलाला मारलं, तेव्हा मुलांनी परत फेर करून मिस्टर रोला मारलं. मिस्टर रोचे कपडे फाडले. त्याच्यात सुभाषचंद्र बोसही होते. त्यांना त्या गोष्टी पटायच्या नाही. जसं आपण त्या दिवशी काही पुन्हा ऐकलं, मी शेंगा खाल्ल्या नाही, तर मुलाची चूक नसताना जर तुम्ही केवळ तो एक हिंदू मुलगा आहे म्हणून त्याला जर मारत असाल, तर याचा सुभाषचंद्र बोसांना राग यायचा, आणि म्हणून त्यांनी मिस्टर रोला तिथे मारलं. त्यानंतर मिस्टर रोने आता वरचा जाऊन कंप्लेंट केली मॅनेजमेंटमधून, सुभाषचंद्र बोसांना टर्मिनेशन लेटर दिलं, ते त्यांच्या कॉलेजमधून काढून टाकलं. सुभाषचंद्र बोस कॉलेजमधून बाहेर पडले, आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यात एकच गोष्टी आल्या की त्यावेळी एक आजार होता कोलिना म्हणून, फार भयंकर स्थिती होती. ब्रिटिश लोक काही उपचार द्यायचे नाही म्हणून फार अशी रस्त्यावर अक्षरशः लोक मेली, त्यांची मुलं, छोटी छोटी लहान मुलं ते मरत असताना सुभाषचंद्र बोसांनी पाहिजे. त्यांनी ठरवलं की देशासाठी काहीतरी कामं करायचं. तसे 1-2 वर्ष उलटले. फार काळ झाल्यानंतर सुभाषचंद्र बोसांच्या वडिलांनी एकदा त्यांना बोलवले की तू इकडे वा. ते लोक बसले. बोलता बोलता त्यांच्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली. तिथे म्हणले, एक काम करू, तू उच्च शिक्षणासाठी बाहेर जा. जसं आपल्या इथे IAS पदवी माहिती असेल सगळ्यांना, जी UPSC ची परीक्षा क्रॅक केल्यावर मिळते. काय आहे फॉर्म? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. ही गव्हर्नमेंटची टॉप मोस्ट पोस्ट. आत्ताच्या काळात जर बघितलं गेलं तर जो DM असतो, तर नाही म्हणलं तरी बऱ्याच गोष्टी त्याच्या हातात असतात. तर आत्ता ते जेव्हा स्वतंत्र झालो आपण, तेव्हा आत्ता झालं ते IAS. त्यावेळेस जेव्हा ब्रिटिशांच्या राज्यात जेव्हा त्यांचं राज्य होतं, तेव्हा त्या परीक्षेला ती परीक्षा असायची ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. तेव्हा पाकिस्तान वेगळं नव्हतं, तेव्हा भरपूर भाग आपल्यामध्ये सामावले. तो सुभाषचंद्र बोसांचे वडील म्हणले, तू एक काम कर, ही परीक्षा दे बाहेर शिकायला. ह्या परीक्षेचं प्रिपरेशन असतं 4 वर्ष. तर 4 वर्षाचं प्रिपरेशन करण्यासाठी सुभाषचंद्र बोसांना लंडनला पाठवलं जहाजाने. बोस जहाजाने लंडनला गेले आणि 4 वर्षाचं प्रिपरेशन त्यांनी 7 महिन्यात केलं. 7 महिन्यात प्रिपरेशन केलं आणि जाऊन परीक्षा दिली. त्यावेळेस ऑल इंडिया रँक 4. इंडिया फर्स्ट IAS ऑफिसर नेताजी सुभाषचंद्र बोस. 4 वर्षाचं प्रिपरेशन 7 महिन्यात त्या माणसाने केलं आणि परीक्षा काढली. जसं की आपण पण मॉक इंटरव्ह्यू बघितले असेल, जे IAS ऑफिसरचे मॉक इंटरव्ह्यू होतात, ब्रिटिश पॅनल होता, आणि ब्रिटिश पॅनलने ठरवलं की ह्या लोकांना जास्त दाद द्यायची नाही. तेव्हा कोणी ऑफर पण नाही करायचं की मला UPSC करायची आहे किंवा
ऑफिसर बनायचे, अधिकारी बनायचे, त्यावेळेस भारताच्या लोकांकडे अक्षरशः खाण्याचे इतके हाल होते की ह्या गोष्टींचा विचार करायला कोणाकडे इतकी बुद्धी नव्हती. तर त्यावेळेस संपूर्ण भारतात ते चौथे आले 7 महिन्याचा अभ्यास करून. जसं पॅनलवर इंटरव्ह्यूला बसले तर पॅनल बघितलं की हे भारतीय ना, हा कोण गोरा नाही आहे, हा भारताचा माणूस आहे. आणि त्यांनी ठरवले की याला फोडून काढायचं इंटरव्ह्यूमध्ये. जसं आत्ता पण इंटरव्ह्यूमध्ये फार कॉम्प्लेक्स प्रश्न विचारतात की जिथे बुद्धी काम करायची थोडीशी थांबू शकते. कधी कधी सिच्युएशन्स असे क्रिएट करतात की माणसाचा मेंटल गेम खराब होतो. पॅनल बसला, सुभाषचंद्र बोस बसले. ते म्हणजे सुभाषचंद्र बोसांना कुठल्या भाषेत बोलणार? सुभाषचंद्र बोस म्हणजे तुम्ही म्हणता त्या भाषेत बोल. हे बोलायला पण गरज लागतात ना. त्यावेळेस सगळ्यात अवघड आणि उच्चतम भाषा मानली जायची जर्मन. पॅनलने जर्मनमध्ये क्वेश्चन चालू केले, सुभाषचंद्र बोसांनी जर्मनमध्ये आन्सर चालू केले. 15 मिनिटांनी पॅनलने फ्रेंचमध्ये चालू केले आणि फ्रेंचमध्ये काउंटर केले. इंटरव्ह्यू फार काळ चालला आणि त्यांनी फार प्रश्न विचारले आणि सुभाषचंद्र बोसांनी 101 उत्तर दिली की जे त्यांनी पॅनल चाप पडू शकतो. बराच काळ इंटरव्ह्यू झाला आणि शेवटी पॅनलचा जे कोणी बसले होते इंटरव्ह्यू घ्यायला ते म्हणजे असं काय आहे जे सुभाष करू नाही शकत, मला सांगा. सुभाषचंद्र बोस म्हणजे जोपर्यंत माझा देव माझ्या बरोबर आहे असं काहीच नाही जे सुभाष करू नाही शकत. तुम्ही सांगा काय करा. तर ते होते त्यांनी त्यांची लग्नाची अंगठी हातातून काढली. एवढी जी अंगठी असते आपल्याला माहिती, ती काढली ती फेकली सुभाषचंद्र बोसांच्या समोर आणि म्हणले याच्यातून जाऊन दाखवा मला काय करतात म्हणून की याच्यातून तुम्हाला जाऊन दाखव. फेकली. सुभाषचंद्र बोसांनी लगेच पेन घेतला, एक चिठ्ठी काढली, त्याच्यामध्ये SP बोस आणि पेपर काढून आणला. मला म्हणतात एक्स्ट्रीम लेवल ऑफ प्रेझन्स ऑफ माइंड. त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ही गोष्ट समजली आहे की तो माणूस नेहमी फिजिकली जाऊन दाखवा. ते म्हणजे की मला या आमटीतून जाऊन दाखवा. बोसांनी चिठ्ठी काढली, त्याच्यावरली SP बोस आणि आमटीतून काढून दाखवली. आमटी बघते मला पण आश्चर्य वाटले, इतकी बुद्धी मी कधी नाही बघितली. 1920 मध्ये त्यांना एक पदवी भेटली आणि ते ICS झाले. ICS झाल्यानंतर ते एक दिवशी पेपर वाचत होते आणि पेपर वाचताना भरपूर गोष्टी त्यांच्या डोळ्यादेखत आल्या आणि भारतात हे चालू हे चालू हे चालू. ते म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे की मी एका चांगल्या पदावर गेलो, मला भयंकर पैसे मिळतात, भयंकर मान सन्मान आहे, राहायला चांगली जागा आहे, गाडी आहे, पण माझ्या देशातली लोक नीट राहत नाही. आणि काहीच दिवसात किंवा काहीच महिन्यात त्यांनी रिझाईन केले की मला नाही करायचं. आणि 21 मध्ये त्यांनी ते पद सोडलं आणि रेजिग्नेशन लेटर घेऊन निघला. ज्यावेळेस रेजिग्नेशन लेटर दिलं त्यावेळेस सगळ्या देशांच्या पेपरमध्ये एकच बातमी गाजत होती की an Indian man who cracked ICS services has dropped from the service or resigned from the service. बोसांचा फोटो होता. तर ते जहाजातून परत मुंबईमध्ये आले आणि जेव्हा ते उतरले तेव्हा त्यांनी बघितलं की जवळपास त्यावेळेला 1000 लोक त्यांना बघायला आले की हा कोण माणूस जो एकतर परीक्षा पास करून गेला की ज्याने सगळं त्याला भेटलं आणि त्या गोष्टींना हा हात मारून परत आलाय. त्या देशात त्याला स्वातंत्र्य पण नाही. त्यांची इच्छा असल्यास तर त्यांनी भरपूर मजा केली असते त्या काळात, पण त्यांनी त्या गोष्टीला लाभ मारले परत आहे. आणि लोक फार प्रभावित झाले की हा कोण व्यक्ती आहे म्हणून अशी बघायला फार भयंकर गर्दी झाली.
आणि सगळ्यांचा एकच प्रश्न की हे का 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 आणि का. आणि मग त्यांनी कारणं सांगितली ज्यामुळे त्यांनी ती पदवी सोडली. सुभाषचंद्र बोसांनी फार पुस्तकं वाचलेली त्यांच्या प्रिपरेशनमध्ये आणि त्यांच्या पूर्ण जीवनात. पण बोस म्हणायचे जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे ते फक्त तुम्हाला गीता शिकू शकतो. तुम्ही जर कुठलाही क्रांतिकारी काढला, कुठलाही एक सक्सेसफुल माणूस काढून जर सांगितलं तर तो एक गोष्ट सारखं म्हणतो की गीता गीता गीता. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गिफ्ट करताना नेहमी गीता गिफ्ट करतात. त्यांना एकदा अमेरिकन इंटरव्ह्यू विचारलं की तुम्ही गीता का देता. मोदी म्हणले आय हॅव नथिंग बेटर देन गीता टू गिफ्ट अँड वर्ल्ड डज नॉट हॅव नथिंग बेटर टू रिसीव. गीतापेक्षा भारी माझ्याकडे काही देण्यालायक नाही आणि लोकांकडे त्यापेक्षा भारी काही घेण्यालायक पण नाही. गीता किती श्रेष्ठ आहे. सुभाषचंद्र बोस म्हणाले जे काही मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत त्यांनी सगळे सांगितले उभ्या उभ्या कुरुक्षेत्रात अर्जुनाला. म्हणायचं काय कर्ज चालू ना की दोन्ही साईडनी बाण चालतायत आणि अर्जुन मध्ये बसून रडतो की हे नाही करायचं बोलला किंवा आमचे घरचे उभे माझ्याकडून बाण चालवले जात नाही. आणि हा व्यक्ती तिथे कुरुक्षेत्राच्या मध्ये त्याला समजवतोय. म्हणजे एखाद्याची वाणी किती प्रखर असावी की त्याने फक्त सारथी म्हणून 100 जण मारली, बाकी काही केलं पण नाही, फक्त सारथी बनूनच. सुभाषचंद्र बोस म्हणायचे गॉड इज बियॉन्ड सायन्स. विज्ञानाच्या पलीकडे अशा खूप गोष्टी जे विज्ञान तुम्हाला सांगू नाही शकत. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू. गाई हिरवा खाती आणि दूध पांढरं देते हे मेकॅनिझम मला नाही वाटत कोणी बनवलं अजूनपर्यंत. गाई हिरवं खाती ना, मग दूध पांढरं कसं येतं. किंवा अजूनपर्यंत कुठलाच सायंटिस्ट एक बी नाही बनवू शकला की जी मातीत पेरल्यानंतर काहीतरी उगत असेल. एक गोष्ट फार सुंदर आहे. मी थोडक्यातच ती गोष्ट आवडली आपली सुभाषचंद्र बोसांच्या केली. मला तिथे 3-4 मुलांनी तो प्रश्न विचारला की मी जेव्हा घरी दर्शन घेतो तेव्हा मी हात जोडतो नंतर असं हात वर करतो. तर ते म्हणजे का हात का वर करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहे, तसं ह्या गोष्टीमध्ये पण एक कारण आहे. ही गोष्ट दाखवते की तुम्ही किती समर्पित आहात. तर त्यामध्ये स्टोरी अशी आहे की जेव्हा द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं आणि दुःशासनाने तिला खेचत आणलं तर तेव्हा द्रौपदीला काही लोकांचा विश्वास होता की हे आपल्याला मदत करते. तर सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा ती थांबली त्या पूर्ण सभेत आणि तिची साडी ओढणं चालू झालं तेव्हा सगळ्यात पहिला तिला विश्वास होता की आपले जे पांडव आहेत ते आपल्याला काहीतरी मदत करतील. पांडवांनी मदत केली. मग त्यांनी पुढे बघितले की हे जे वयस्कर लोक बसले, भीष्म झालं, द्रोणाचार्य झाले, धृतराष्ट्र झाले, की हे तरी करतील, यांना काहीतरी वाटेल. तुमच्या नातीसोबत ह्या गोष्टी होत आहेत त्यांनी नाही. मग तिला स्वतःवर कॉन्फिडन्स होता की माझ्यात तर ताकद आहे, मी साडी पकडून जाईल. पण दुःशासन बोलत होता आणि थोड्या वेळाने तिला वाटलं की माझ्याबरोबर पण नाही होणार. मग तिने एक हात सोडला पण एका हाताने साडी पकडून धरली. थोड्या वेळाने तिने साडी थोडीशी गोळा केली आणि तोंडात कोंबली. पण तिला वाटत होते की मी कदाचित थांबवू शकते, पण तेही नाही झालं. एक लिमिट नंतर तिला चालत नाही, आपण नाही करू शकत.
आणि इथून पुढे काही होऊ नाही शकत. तेव्हा द्रौपदीने दोन्ही हात वर केले आणि द्रौपदीचा एक फार सुंदर श्लोक आहे की देवाला तिने कसं बोलवलं त्या क्षणाला वेगळी वेगळी नावं घेऊन. तर द्रौपदी दोन्ही हात वर करते आणि म्हणते, हे गोविंद द्वारका वासन कृष्ण गोपी जनप्रिये कौरवाही परिभूतानां किं न जानासि केशव. की हे गोविंद, हे द्वारिका वासीन मला मदत कर. ह्या कौरवांच्या भरसभेत हे सगळं चालू आहे आणि तू म्हणजे केशव सोडून मला कोणीच नाही वाचू शकत. आणि जेव्हा दोन्ही हात वर गेले आणि जेव्हा तुम्ही साडी सोडून दिली की आता तू बघ काय करायचं, तेव्हा अशी एक साडी आली की मग दुःशासन इथून खालू नाही शकला. ती कधी संपलीच नाही. तो खेचतच गेला. सायन्सकडे पण होत नाही की साडी कशी संपली. सुभाषचंद्र बोस म्हणाले की मला धर्मासाठी करायचंय, मला माझ्या लोकांसाठी करायचंय. तो दोन दल होते त्यावेळेस, एक नरम दल, एक गरम दल. नरम दल म्हणजे गांधी आणि गरम दल मध्ये आहे सुभाषचंद्र बोस आणि पटेल, सरदार पटेल. तर ह्या लोकांचं म्हणणं होतं की आपल्याला लवकरात लवकर स्वातंत्र्य पाहिजे. तेव्हा वर्ल्ड वॉर टूचा काळ जवळच येत होता आणि गांधी आणि नेहरू म्हणायचे, जसं आपण ऐकले की गांधी म्हणायचे की किती मारा किशोरी सगळ्यांनी ऐकले, त्यामुळे नाही पाहिजे. तर झालं असं की 1928 मध्ये त्यावेळेस होते व्हॉइसरॉय लॉर्ड एव्हन म्हणून होते. तर त्यांनी गांधीला कन्व्हिन्स केलं की आपण तुम्हाला एक डॉमिनन्स स्टेटस देऊ तुमच्या राज्यात, की तुम्ही एक डॉमिनन्स स्टेटस आहे. डॉमिनन्स स्टेटसचा अर्थ होतो अर्ध इंडिपेंडन्स. आणि गांधींनी ते कलकत्ता अधिवेशनमध्ये जाऊन सांगितले की आपल्याला डॉमिनन्स स्टेटस भेटणार आहे. तर डॉमिनन्स स्टेटसचा अर्थ असा असतो की पॉलिसी, रूल्स, राईट्स सगळं तुम्ही बनवणार, पण पास ब्रिटिश गव्हर्नमेंटच करणार. ते नाही म्हणले तर नाही. म्हणजे क्रिकेट खेळायला तुम्ही टीम बनवली पण दादा म्हणलं जायचंच नाही, मग फायदा नाही ना, कारण की तुमच्या हातात राहायचंच नाही, तुमच्याकडे पावरच नाही. तसं राज्य तुम्ही नाही चालू शकत. सुभाषचंद्र बोस म्हणजे असं नाही चालणार, मला संपूर्ण इंडिपेंडन्स पाहिजे, पूर्ण स्वराज्य घेणार, डॉमिनन्स स्टेटस वगैरे मला नाही घ्यायचं. तर अशी 2 वर्ष भांडणं झाली. सुभाषचंद्र बोसांचं क्लिअर होतं की डॉमिनन्स स्टेटस घ्यायचं नाही, घ्यायचं तर पूर्ण स्वराज्य, होल इंडिपेंडन्स पाहिजे. 1930 मध्ये सुभाषचंद्र बोसांनी लाहोर अधिवेशनमध्ये सांगितले की आम्ही घेणार डॉमिनन्स स्टेटस. आणि इन्फ्लुएन्स इतका होता सुभाषचंद्र बोसांचा की लोक फार ऐकायचे. कारण की त्यांनी बघितलं की कोणतरी एक हुशार माणूस फार मोठी पदवी सोडून आले आणि समाजसेवेची कामं करतोय आणि त्याला देशासाठी काहीतरी करायचंय, म्हणून सुभाषचंद्र बोसांची इमेज फार मोठी झाली. लोक फार सन्मान करायचे. आणि ह्या कारणांमुळे काही काळानंतर गांधींना कळालं की डॉमिनन्स स्टेटस नव्हते, आपल्याला संपूर्ण स्वराज्य पाहिजे आणि त्यांनी ते रिजेक्ट केलं. रिजेक्ट केल्यानंतर काही काळ त्यांनी एकत्र काम केलं सुभाषचंद्र बोसांनी आणि गांधींनी. थोडा काळ पुढे गेला आणि सुभाषचंद्र बोस गांधी म्हणले की काम करा, आत्ता वर्ल्ड वॉर टूची सिच्युएशन आहे आणि ह्या युद्धात आपल्याला फार मोठा चान्स आहे की आपण इंडिपेंडंट होऊ शकतो. आणि ती सगळे भांडण, या भांडणांमधून आपण पण बाहेर येऊन जाऊ. गांधी म्हटले नाही, सगळे भांडण कशाला मध्ये पडायचं. आणि सुभाषचंद्र बोसांनी त्यांची पाठ पडली की असं नाही पाहिजे, मला लवकरात लवकर इंडिपेंडन्स व्हायचं आणि भरपूर गोष्टी पुढे करायच्या. तर ह्यावरनं परत थोडेसे रुसवे फुगवे झाले आणि सुभाषचंद्र बोसांनी ठरवलं की मी डिस्कॉन्टिन्यू करेन, ते बाहेर पडतो. तर त्यावेळेस झालं असं
की ब्रिटिश लोकांना तोपर्यंत कळाले की हा जो माणूस आहे हा फार बुद्धिमान आहे. म्हणून ब्रिटिश लोकांनी सुभाषचंद्र बोसांवरती एडी लावलेली तेव्हा की प्रत्येक जे काही तो माणूस करतोय त्या गोष्टी मला ट्रॅक करून इन्फॉर्मेशन पाहिजे की हा माणूस काय करतोय, कुठे जातोय, कोणाला भेटतोय, ते सगळं मला पाहिजे. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट पूर्ण वेळ त्यांच्यावर नजर ठेवून असेल. हे सुभाषचंद्र बोसांनी कळाले की आपल्याला नजर ठेव आणि त्यांना समजलं की आपण आज जाऊन आता फार गोष्टी आपल्या हातात नाही. तर त्यांनी 1940 मध्ये विचार केला की आपण ग्लोबल अलायन्स बिल्ड केलं. 1940 मध्ये की जिओ पॉलिटिक्स लेवलवर काहीतरी केलं पाहिजे आणि इंटरनॅशनल लेवलवर आपण ग्लोबल अलायन्स बिल्ड करू जेणे बाकीच्या देशांची मदत घेऊन आपल्याला काहीतरी करता येईल. तो WW2 म्हणजे वर्ल्ड वॉर 2 मध्ये दोन होते, एक ॲक्सिस पॉवर एक अलाइड पॉवर. ॲक्सिस पॉवर म्हणजे जर्मनी, इटली, जपान जे पहिल्या युद्धात पण एकत्र होते परत दुसऱ्या युद्धात एकत्र आले. अलाइड पॉवर मध्ये येते इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, आत्ताचं रशिया तेव्हा सोव्हिएत युनियन, USSR बोलायचे आणि ब्रिटन म्हणजे आपल्यावर आणि US. अलाइड पॉवर मध्ये ही सगळी जण जे पहिले युद्ध जिंकले दुसऱ्यामध्ये परत त्यांना माहित होते की आपली पॉवर नसते, आपण एकत्र येऊ, आपण यांना मारू. सुभाषचंद्र बोसांना कळालं की आपण आयटम करून जर बाहेर पडलो आणि जर्मनी, इटली, जपानवाल्यांची मदत घेतली तर एशियामधून मला काहीतरी मदत होऊ शकते. कारण की जपान एशियामध्ये असायचं आणि ते म्हणजे बाहेर पडायचं. तर मग त्यांचा एक भाचा होता. तर झालं कसं की भारताच्या बाहेर पडायचं. तर मग सुभाषचंद्र बोस गाडीच्या डिक्कीत लपले आणि काबूल मार्गे ते भारतातून बाहेर पडले. सगळ्यात पहिलं त्यांना होते की आपल्याला जर्मनीला जाऊन हिटलरची मदत घ्यायची. कारण हिटलर ब्रिटिश लोकांचा आहे. हिटलर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, माझ्या माहितीत असं कोण नाही जो हिटलरला ओळखत नाही. माहिती आहे ना सगळ्यांना? कपाळ झोप आली हा चेहरा परत बघून काही काय आला. पण ते गेले जर्मनीमध्ये. जर्मनीला पोहोचले आणि त्यांना भेटायचं होतं हिटलरला. फार अपॉइंटमेंट घेतल्या, फार गोष्टी केल्या, हिटलर लवकर भेटायचं नाही. तर तीच नाही काहीतरी करून त्यांना अपॉइंटमेंट भेटली आणि त्यांना सांगितलं की आज तुमची मीटिंग आहे तर तुम्ही भेटू शकता. तर मग हिटलरकडे गेल्यानंतर हिटलरच्या लोकांनी त्यांना ड्रॉइंग रूम मध्ये बसवलं आणि माझ्या अंदाजे ही स्टोरी फार बहुतेक 0% लोकांना माहीत असेल. माहिती फार कमी टक्के लोकांना माहीत असेल. तर झालं असं की ते ड्रॉइंग रूम मध्ये बसले आणि त्यांना म्हणले तुम्ही बसा, हिटलर म्हणून तुम्हाला भेटेल. तर रूम मधून एक माणूस आला आणि म्हणला त्यांच्या भाषेत कन्व्हर्सेशन मी तुम्हाला सांगतो. म्हणला की हॅलो आय एम हिटलर, काय काम आता सांगा. सुभाषचंद्र बोस पुढे आले की नमस्कार मी नेताजी सुभाषचंद्र बोस भारतमधून आलो तर मला तुम्हाला हिटलरला भेटेल. म्हटलं मी हिटलर आहे. सुभाषचंद्र बोस म्हणले नाही मला हिटलरला भेटेल. तो माणूस परत गेला, दुसरा माणूस आला, अर्थात हिटलरच परत. तो परत आला आणि म्हटला की हॅलो हिटलर दिसतंय. नेताजी सुभाषचंद्र बोस परत गेले की नमस्कार मी नेताजी सुभाषचंद्र बोस भारतमधून आलो पण मला तुम्हाला हिटलरला भेटेल. काय परत आत गेलो. तर हिटलरला मरायची फार भीती होती. कारण की त्याला माहित होतं की आपलं कर्म इतकी चांगली, आपलं नरकाची नाही. म्हणून हिटलरनी त्याचे 3-4 ज्याला आपण बेलरुपीय म्हणतो असे 3-4 डुप्लिकेट कॉपी बनवून ठेवले जे अगदी सेम दिसायचे, अगदी सेम, काहीच फरक नाही. बाहेरची सगळी भाषणं, स्पीचेस आणि जे मोठे मोठे लोकांसमोरचे रूल पास व्हायचे आणि जी मोठी भाषणं असेल ते सगळे ते 4 लोक करायचे. हिटलर लिहून द्यायचं की हे जवळ म्हणायचे ते सगळं बाहेर होतं. हिटलर स्वतःच्या रूममधून कधीच बाहेर पडला नाही, तो फार घाबरत होता. तर असं 2 जण आले आणि सुभाषचंद्र बोस म्हणले की मला हिटलरला भेटायचं. तर आज जो खरा हिटलर होतो तो म्हणला असं कसं
इतके वर्ष चालू आहे, कोणी ओळखलं नाही आजपर्यंत. त्याला हिटलर कोण हे कोणाला माहितच नाही. तो तिसरा बेहरुपीला, चौथा बेहरुपीला, असं 3-4 जण येऊन गेलो हिटलरला का, आणि सगळे सुभाषचंद्र बोस म्हणायचे की नमस्कार, मी सुभाषचंद्र बोस भारतवरून आलोय, पण मला तुम्हाला हिटलरला भेटायचं. तो खरं हिटलरला तर डोकं पास झालं त्याचं यार, की हा कोण माणूस आलाय कुठून, हा म्हणतो मला हिटलरला भेटायचं. आणि आजपर्यंत तो कोणी ओळखलं नाही, आजपर्यंत यांच्यापासून काम चालतं माझं. खरं हिटलर म्हणलं की आपण बाहेरून बोलू. तर ड्रॉइंग रूमच्या एंट्रन्सच्या तिथे हिटलर आला आणि तो लांबूनच बघत होता कोण बसले. आणि थोडासा जवळ गेला आणि म्हणलं की सांगा काय काम आहे तुम्ही. सुभाषचंद्र बोस आले त्याच्याजवळ आणि म्हणले नमस्कार, मी नेताजी सुभाषचंद्र बोस भारतवरून आलो आणि मी तुमची माफी मागतो की मी तुम्हाला त्रास दिला, पण मला तुम्ही 2 शब्द बोलायचे. त्याला सुरुवात केली याने ओळख मीच ऐकलं. ते म्हणले आपण सर्व बोलू नंतर पहिलं सांग तू कसं ओळखलं. अख्ख्या जगाला कळालं नाही हिटलर कोण आहे, तुम्हाला कसं कळालं कोण नाही. सुभाषचंद्र बोस म्हणजे की मी जेवढं वाचलंय तुमच्याबद्दल, जेवढं ऐकलंय तुमच्याबद्दल, आणि जर मी मदत मागायला तुमच्या दारात येत असेल. आणि एक गोष्ट आहे, हिटलर हा एक गर्वात्मक स्वभावाचा माणूस आहे. तर जेव्हा मी तुमच्या दारात मदत मागायला येतो तेव्हा तुम्ही कधीच येऊन हॅलो नाही बोलणार, तुम्ही कधीच पण हात जोडणार नाही. आणि ही चूक तुमच्या 4 डुप्लिकेट शॉपिंगने केली. आणि तसं माझं इंटरप्रिटेशन होतं, हिटलर कधीच पुढे हात स्वतः नाही करणार. तसंच झालं, जेव्हा खरं आलं तर लांबूनच बघून गेले की काय काम. त्याने मुद्दाच विचारलं काय काम. त्यांना हिटलर इतका प्रभावित झाला की ही बुद्धी त्या लोकांना मी कधीच बघितली नाही. हिटलर बोलला मी इतकी माणसं बघितली, इतकी लोक तयार केली, पण अशी बुद्धी नाही कधी बघितली. हिटलर म्हणलं सांगा तुम्हाला काय मदत पाहिजे. सुभाषचंद्र बोस पाहिजे की अशा गोष्टी आहेत, तुम्ही जर काही करून मला जपान साईडला पाठवलं तर फार मदत होईल. हिटलर मला नक्कीच. तर हिटलरनी त्यांचं जे काही एअरप्लेन जाणार होतं त्यामधून सुभाषचंद्र बोसला जर्मनीवरून टोकियोला पाठवलं. टोकियोमध्ये सुभाषचंद्र बोस गेले आणि जो चायनीज प्रेसिडेंट होता त्यावेळेस, प्राईम मिनिस्टर सॉरी, त्यांना भेटायचं होतं. सुभाषचंद्र बोसने अपॉइंटमेंट घेतली, त्यांना भेटणं पण झालं आणि ते दोघं बसले. आणि सुभाषचंद्र बोस त्यांनी एकच वाक्य बोलले सुरुवात करताना, म्हणजे हितेकी दोषी, त्याच्यामध्ये हितेकी दोषी मी टाकतो. त्यामुळे हितेकी दोषी म्हणजे हा एशिया तर एशियाई लोकांचा, बाहेरचे पांढरे येऊन कसे राहते. कोण वाटला काय भारी माणूस आहे, काय वाक्य बोललंय की हा एशिया तर एशियाई लोकांचा आहे, बाहेरचे पांढरे कसे आले. तो फार खुश झाला. तो सांगा तुम्हाला काय काय मदत पाहिजे. तो सुभाषचंद्र बोस जेव्हा आपलं काम करायचं असतं तर पहिलं त्याचं पण काम करायला पाहिजे ना. सुभाषचंद्र बोस माझ्याकडे एक स्ट्रॅटेजी आहे, काम करू, तुमचं यांचे जे भांडण आहे सिंगापूर साईड आहे ते काम करा, तुम्ही सिंगापूरला अटॅक. तुम्हाला सिंगापूरवरून फार गोष्टी आहेत तिथून तुमचे फायटर जाऊ शकतात आणि WHO मध्ये अजून हेल्प होईल जर सिंगापूर तुम्ही कॅप्चर केलं तर. चांगली गोष्ट आहे. सुभाषचंद्र बोसांनी काही प्लॅनिंग केली आणि तो अटॅक प्लॅन केला सिंगापूरचा त्या PM सोबत बसून. आणि झालं काय होतं की भारताचे 45,000 सोल्जर्स पांढऱ्या लोकांनी सिंगापूरमध्ये कैद करून ठेवले. ते सुभाषचंद्र बोसांना पाहिजे होते. तर तो बोलला आपण अटॅक करू. सुभाषचंद्र बोसांनी सगळं सांगितलं, ते लोक बसले, मस्त प्लॅनिंग वगैरे बनवलं आणि सिंगापूर जपानने कॅप्चर केलं पहिल्याच दणक्याने. आणि तो PM फार प्रभावित झाला सुभाषचंद्र बोसांमध्ये. आणि ते पार्लमेंटमध्ये जाऊन त्यांचं सांगितलं की भारतला आम्ही सपोर्ट करतो. सुभाषचंद्र बोस मला एक मदत करा की ती 40-45,000 तिथले भारतीय लोक आहेत ती माझ्या दारात जमलं जातं. हा काय त्यांनी ते लोक तेव्हा चालू झाली आझाद हिंद फौज. सुभाषचंद्र बोसांनी तिथे उभी की आता आपल्याकडे काही माणसं पाहिजे जे लढण्यासारखे आहेत.
तिथून जपानमध्ये काही वेळ थांबून त्यांनी अजून एक प्लॅन केलं की या साईडला पण आपल्याला अटॅक करायचं जिथं भारतीय लोक जास्त आहेत. तेव्हा तो अटॅक करताना सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा बॉम्ब टाकशाल, जेव्हा मिसाईल्स टाकशाल, त्याच्यासोबत कागदांवर मी काही गोष्टी लिहून देतो त्या आपण फेका. कागदांवर त्याने लिहिले की तुम्ही भारतीय लोक किती वर्ष गुलामी करणार, असं लेखून चिठ्ठ्या फेकून दिल्या पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांना त्या चिठ्ठ्या भेटल्या, त्या गोष्टी भेटल्या, त्यांनी ते वाचलं आणि त्यांना राग आला की असं कसं कोण बोलतंय. आणि तेव्हा सुभाषचंद्र बोसांचं नाव फार मोठं होतं. तर झालं काय, भारताची लोक प्रत्येक आर्मीमध्ये इतके डिवायडेड होते, या सगळ्यातल्या त्या चिठ्ठ्या भेटल्या, त्यांचं विद्रोह झाला. भारताच्या लोकांनी त्या सिस्टममध्ये असूनच बॅकफायर केलं, त्यांच्या लोकांना मारलं आणि अशी फार भांडणं झाली. आणि हे सुभाषचंद्र बोसांना पाहिजे होतं की तुम्ही त्या सर्कलमधून बाहेर, तुम्ही त्या मॅट्रिक्समधून बाहेर, आणि हळूहळू महान वीर देवी आझाद हिंद जॉईन करायची. तो बराच काळ गोष्टी सुरळीत चालल्या होत्या. पण 6 ऑगस्ट 1945 हिरोशिमा नागासाकी, US ला कळालं की अजून जर हे जर संपवायचं असेल तर काहीतरी मोठा पाऊल उचललं पाहिजे ज्यांनी या गोष्टी एकदम शांत होते. तो 6 ऑगस्ट पर्यंत पहिला बॉम्ब टाकला आणि 9 ऑगस्ट दुसरा बॉम्ब टाकला. 3 दिवसांच्या डिफरन्स, न्यूक्लिअर बॉम्ब, आणि मासिव्ह डिस्ट्रक्शन झालं. 12 किटीचा बॉम्ब होता तो. 12 किटी म्हणजे किलोटन. 12 किटीच्या किलोटन बॉम्बने थाउजंड्स ऑफ किलोमीटर डिस्ट्रक्ट केलं, लोकांच्या नसा फुटल्या. आणि पुढच्या 7 ते 14 पिढ्या अपंग व्हायला झाल्या. असं न्यूक्लिअर बॉम्बचं वैशिष्ट्य आहे. तर ते 15 ते 12 किटीच्या बॉम्बने इतकं डिस्ट्रक्शन केलं की जॅपनीज प्रेसिडेंट घाबरला. ते बोलले आम्ही आता ह्यापुढे आम्हालाच सावरायला वेळ मिळेल, आम्ही मदत नाही करू शकत. आणि सुभाषचंद्र बोस पण म्हटले की गोष्ट व्हॅलिड, जर इतकं विध्वंस झालाय तर चालेल. सुभाषचंद्र बोस तिथून बाहेर पडले. आता त्यांना जायचं होतं व्हिएतनाम, तर रस्ते मॉस्कोला जायचं होतं. तर 45 मध्ये त्यांनी प्लेन मध्ये एंट्री केली आणि ते विमानतळावर मॉस्कोला जायचं होतं. आणि तायवानच्या इथे त्या रिजवर ते प्लेन क्रॅश झालं. सुभाषचंद्र बोस कसे गेले, कधी गेले, बॉडी सापडली म्हणून आजपर्यंत फार कॉन्स्पिरसी थिअरीज येतात. कोणाला माहिती नाही सुभाषचंद्र बोसांचा मृत्यू कसा झाला. काही जण म्हणतात त्या क्रॅशमधून ते वाचले, वेश बदलून फिरत होते. काही जण म्हणतात की डेड बॉडी सापडली नाही, इतका मोठा क्रॅश झाला, सगळं जळून गेलं. ते अजून पण क्लिअर नाही की बोसांचं मृत्यू कसं झाला. तर 45 ला हा क्रॅश झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस हे फार मोठं नाव होतं जे पेपरमध्ये छापलं गेलं की अशा क्रॅशमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. आणि त्यानंतर ही जी आझाद हिंद फौज होती त्यांना फार राग झाला की आपला इतका मोठा नेता जो देशासाठी इतकं काम करत होता त्याच्यासोबत असं काहीतरी झालं आहे. तर म्हणून लोक फार वेळी झाले आणि लोकांनी ब्रिटिश लोकांना इथून हाकलायचं याचा धसका धरला. सुभाषचंद्र बोस पहिले होते ज्यांनी राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड चालू केली. महिलांची पहिली कॉम्बॅट ब्रिगेड ही सुभाषचंद्र बोसांनी चालू केली. की महिलांना पण समजलं पाहिजे की संरक्षण कसं करायचं आणि वेळेस जी स्त्री बांगड्या घालते तिने फोडता पण आलं पाहिजे. कारण की सुभाषचंद्र बोस नेहमी म्हणायचे की आपला इतिहास तो आहे की जर सीता पळवून नेली तर आम्ही लंका जाळली आणि जर द्रौपदीची साडी ओढली तर आम्ही 100 कौरव मारले. तर हे मुलींनी कधी विसरलं नाही पाहिजे की आपला इतिहास इतका मोठा आहे की महिलांनी कधी घाबरलं नाही पाहिजे. तर हे त्यांना फार वाटायचं म्हणून राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड कॉम्बॅटमध्ये त्यांनी फर्स्ट टाइम चालू केली. ती वुमेन्स फर्स्ट ब्रिगेड होती कॉम्बॅट एरियामध्ये.
त्यानंतर 1945 to 1951 क्लेमेंट इटली म्हणून एक माणूस आहे. कोणाला माहिती क्लेमेंट इटली कोण? त्यावेळेस त्यांचा प्रेसिडेंट होता. काय केलं? त्यांनी आपल्याला तो घाबरायला होता आणि त्यांनी आपल्याला देऊन टाकलं होतं. जेव्हा आझाद हिंद सेनेने जेव्हा हे केले पहिलं केलं तेव्हा आर्मीमध्ये तेव्हा आपल्याला त्यांनी क्लेमेंट इटली तो माणूस आहे ज्याने इंडियाच्या इंडिपेंडन्सवर साईन केली की आम्ही भारत सोडतोय. तर तो 45 ते 51 मध्ये त्याचा काळ होता. तर भारतामध्ये इतक्या गोष्टी होत असताना जेव्हा 47 मध्ये मी ते लिहिलं की ऑगस्ट 15, 1947 मध्ये आम्ही भारत सोडतो, तर झालं असं होतं की त्यांना कळालं की लोक विद्रोह करतात आणि आपल्यावरच परत गोळ्या आणि बंदुकी सगळ्या घेऊन आले. सैन्य फार अफाट होतं की झालं असं होतं की ब्रिटिश सैनिक 40,000 होते आणि त्यांच्या फौजेत आपले सैनिक 25 लाख होते आणि ते त्यांच्यासाठीच काम करेल कित्येक वर्ष. आणि क्लेमेंट इटलीला याची भीती होती की आत्ता हे थोडं थोडं चालू झालं, जर हे 25 लाखातले एखाद 10-15% जर उठले तर मला फार अवघड होईल. त्यांनी ठरवलं की भारत सोडायचं. तर जेव्हा 56 मध्ये त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला गेला तर त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं क्लेमेंट इटली प्रवाह जास्त करून कुठून आलेला, गरम दलचा होता का नरम दलचा होता? क्लेमेंट इटली मध्ये की नरम दलमधून तर प्रभाव फार येतच नव्हता. जो मेन मास्टर माइंड होता तो जेव्हा गेला त्यानंतर आझाद हिंद सेनाने जे काही केले ते बघून आम्ही खूप घाबरलो. आम्ही आझाद हिंद सेना बघून फार घाबरलो. त्यांची ती जी ट्रेनिंग होती की एका स्त्रीला पण शिकव की बंदूक कशी चालवायची, तेव्हा आम्ही विचार केला जर स्त्रियांनी पण चालू केलं तर गोष्टी फार अवघड होती. आधीच आपण तिथं हिरोशिमा नागासाकीवर टाकून आलोय. जर आपल्या अलाइड पॉवरवर त्यांनी पण पायबॅक केलं तर गोष्टी फार अवघड होऊ शकतात. तर हे क्लेमेंट इटली 56 सांगितले 1956 मध्ये की जो मेन प्रभाव होता तो सुभाषचंद्र बोसांकडून फार आलेला. सुभाषचंद्र बोसांची जी आझाद हिंद सेना होती तिने फार मदत केली भारताच्या इंडिपेंडन्स मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आहेत सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या कार्यकाळात केल्या त्या आपल्याला फार कमी संख्यामध्ये माहिती आहे. त्यांचं नाव होतं नेताजी. नेताजी त्यांनी नव्हतं ठेवलं, नेताजी लोकांनी ठेवलं की तुम्ही असे नेते, तुम्ही सुभाषचंद्र बोस स्वतःला कधीच महान समजत नव्हते की मी नाही काय केलं, मी फार कमी गोष्टी केल्या, पण ते आपोआपच नेता होत गेले. त्यांची जी थिंकिंग पॉवर होती ती इतकी फास्ट चालायची त्या सिच्युएशन मध्ये. आता तुम्ही विचार करा दुसऱ्या देशात जाऊन एकटा माणूस सिटिंग प्राईम मिनिस्टरला इन्फ्लुएन्स करतो म्हणजे त्याच्या वाईट काहीतरी प्रखरता असेल. जो लांबूनच ओळखतो हिटलर कोण आहे किंवा कोण नाहीये त्याचा प्रेझन्स ऑफ माइंड किती हाय असेल. आपण म्हणतो 2,40,000 सेल ऍक्टिव्ह झाले पाहिजे. आपल्याकडे अशी लोक आहेत माहिती मला यांचा किती असेल, पण जर इतका हाय लेवल प्रेझन्स ऑफ माइंड असेल तुमचा तर नक्कीच आपण पण तेवढे आपले सेल्स ऍक्टिव्ह करून आपण पण इतक्या नाही पण फार जास्त प्रमाणात आतापेक्षा इम्प्रूव्ह होऊ शकतो. तर हे जे आपले सगळे क्रांतिकारी मोठमोठे लोक आहेत, टिळक झाले, सावरकर झाले, बोस झाले, त्यांचा फार मोठा हात आहे भारताच्या 47 ते इंडिपेंडन्स. त्या लोकांनी अक्षरशः त्यांचं जीवन पणाला लावून दिलं. बोस म्हणतात की जर श्रीकृष्ण बसल्या बसल्या इतक्या गोष्टी घडवू शकतो तर मी चालता बिलता आहे तोपर्यंत घडवू शकतो.
म्हणून त्यांनी ठरवलं की माझ्या डोळ्यात एकच आलं स्वतंत्र पाहिजे जे गोष्टी घडल्या आहेत. पण त्यावेळेस मोहम्मद अली जिन्ना तयार होता की जर सुभाषचंद्र बोस प्रेसिडेंट बनत असेल, जर ते असेल पहिले, तर मला पाकिस्तान होते, मी तयार आहे त्यांचं काम करायला. बोस टिकले, इतका कार्यकाळ त्यांना भेटला. पटेलांचं मान्य होतं की जर स्वतंत्र झालं तर सुभाषचंद्र बोसांनाच द्यायचं, कारण की तेवढी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग त्या सिच्युएशनमध्ये करणं हे फार अवघड गोष्ट आहे. तो माणूस इलिगली देशाच्या बाहेर पडला आणि तिथून सगळं सैन्य तयार करून परत आता ह्यामध्ये काहीतरी बुद्धी लागते, जे निर्माण करणं ही फार मोठी गोष्ट आहे. 3:30 वाजले आहेत. तर सुभाषचंद्र बोस कोण होते या आपल्या सगळ्यांना नक्कीच समजलं असेल. दादा अजून एक गोष्ट सांगा. अजून एक गोष्ट सांगा. अजून 30 मिनिटं राहिली. चरित्र कथन 10-25 पर्यंत, 15-25 पर्यंत जातं, 20 झाले, 5 मिनिटं मी जास्त राहायचं. तर पुढं भरपूर काही गोष्टी आहेत. तर इथेच आपण थांबू. ही सुभाषचंद्र बोसांची काही स्टोरीज म्हणू शकता, तुम्ही काही गोष्टी म्हणू शकता, ज्या वास्तविकतामध्ये अशी लोक घडली जी तुमचा फार प्रभाव टाकू शकतात. तर इथेच आपण थांबू. आणि हे आजचं शेवटचं सत्र होतं. हे दगडावरची एक गीतमुळे असणार कविता माझ्याकडं आहेत ज्या मी नक्कीच ऐकवेल. आता रात्री तुम्ही कितपत छान नसता त्या भागामध्ये ते, आणि तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्कीच एखादी रात्री वगैरे ऐकवेल. बघू आपण.